नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती या संदर्भात आपण 10 टेस्ट देणार आहोत। त्यापैकी ही आपली चौथी टेस्ट क्रमांक 4। चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला आपण नागरिकशास्त्र या विषयावर प्रश्न घेतलेले आहेत। बघा, पहिला प्रश्न, भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंबटिंब रोजी केला। ऑप्शन बघा, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 26 डिसेंबर 1949, चौथा ऑप्शन बघा 26 डिसेंबर 1950। मी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ देतो, म्हणजे तुम्ही आन्सर प्रिडिक्ट करू शकतात आणि कमेंटही करू शकतात। बघा, याचं आन्सर येईल 26 नोव्हेंबर 1949। ओके, त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? ऑप्शन बघा 42वी, 44वी, 82वी, 35वी। बघा, 42वी घटना दुरुस्ती याद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता, त्यामुळे ही सर्वात मोठी घटना दुरुस्ती मानली जाते। तर आपलं ऑप्शन येईल 42वी। आणि या घटनेनुसारच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, राष्ट्रपती हा टिंबटिंब असतो। ऑप्शन बघा, वास्तव प्रमुख, नामधारी प्रमुख, शासन प्रमुख, वरीलपैकी सर्व। आन्सर येईल मित्रांनो नामधारी प्रमुख। नामधारी म्हणजे फक्त राष्ट्रपतीच्या मान्यतेनुसार, सही शिक्क्यानुसार पार्लमेंटचे काम चालत असते। ओके, त्यानंतर चौथा प्रश्न बघा, भारतात न्यायालयाची रचना टिंबटिंब आहे। बघा, ऑप्शन द्विसूत्री, त्रिसूत्री, एकसूत्री, चतुसूत्री। आन्सर येईल मित्रांनो त्रिसूत्री। बघा, सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय, त्यानंतर दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, या पद्धतीची रचना आपल्याला पाहायला भेटते। ओके, त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न, एखाद्या खटल्यात घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न गुंतला असल्यास तो खटला टिंबटिंब न्यायालयात चालवला जातो। ऑप्शन बघा, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय। आन्सर येईल आपलं सर्वोच्च न्यायालय। ओके, नंतर इतिहासावरील प्रश्न बघा, पहिला प्रश्न बघा, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली। ऑप्शन बघा, सायमन विरोधी सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन। आन्सर येईल असहकार चळवळ। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणता करार झाला? ऑप्शन बघा, जातीय निवाडा, पुणे करार, जातीय मतदारसंघ, वरीलपैकी नाही। ऑप्शन येईल पुणे करार। तिसरा प्रश्न बघा, अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन बघा, बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू, लहुजी साळवे, विदा सावरकर। आन्सर येईल मित्रांनो विदा सावरकर। त्यानंतर बघा, चौथा प्रश्न, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, बॅरिस्टर जिना, सर सय्यद अहमद खान, आगा खान, सलीमुल्ला खान। आन्सर येईल बघा आगा खान। पाचवा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता कोणास संबोधले जाते? ऑप्शन बघा, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, लॉर्ड डफरिन, ए.ओ. ह्यूम। आन्सर येईल ए.ओ. ह्यूम। ओके, त्यानंतर बघा, विज्ञानावरील काही प्रश्न। पहिला प्रश्न बघा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात। ऑप्शन बघा, संप्लवन, अभिसरण, बाष्पीभवन, बाष्पशोषण। आन्सर येईल संप्लवन। ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा,
रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन बघा अ, ब, क, ड. आन्सर येईल अ. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. ऑप्शन बघा अर्ग, क्युलम, जूल, कॅलरीज. आन्सर येईल कॅलरीज. त्यानंतर बघा, टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. ऑप्शन बघा श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका, रक्तपट्टिका. मला तुम्ही आन्सर कमेंट ही करू शकतात आणि मी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकतात, म्हणजे तुमच्याही बुद्धीला चालना मिळेल. आन्सर बघा रक्तपट्टिका. 5वा प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? ऑप्शन बघा रक्तपुरवठा, रक्ताचे शुद्धीकरण, पचन क्रियेस मदत, यापैकी नाही. आन्सर बघा रक्ताचे शुद्धीकरण. ओके. त्यानंतर भूगोलावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन बघा वैनगंगा, गोदावरी, तापी आणि पूर्णा. आन्सर येईल तापी. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे? ऑप्शन बघा नागपूर, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर. आन्सर येईल गोंदिया. ओके. तिसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? ऑप्शन बघा लिग्नाइट, बिटुमिनस, पीट, अँथ्रासाइट. आन्सर येईल अँथ्रासाइट. तर चौथा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? ऑप्शन बघा 385, 345, 365, 375. आन्सर येईल बघा 365. तसेच भारताची ही लोकसंख्येची घनता किती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आय थिंक 382 आहे. बघा 5वा प्रश्न, टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झाली आहे. ऑप्शन बघा चिल्का सरोवर, लोणार सरोवर, सांबार सरोवर, पुलकित सरोवर. आन्सर बघा लोणार सरोवर. हे लोणार सरोवर मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यात आहे. त्यानंतर बघा मराठी व्याकरणावरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? ऑप्शन बघा यमुना पर्यटन, भावार्थ दीपिका, दासबोध, यथार्थ दीपिका. ऑप्शन येईल यमुना पर्यटन. दुसरा प्रश्न बघा, गोविंदाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन बघा राम गणेश गडकरी, कृष्णाजी केशव दामले, त्र्यंबक बापूजी दामले, नारायण वामन टिळक. आन्सर येईल राम गणेश गडकरी. ओके. बघा कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत म्हणत होतो आणि त्र्यंबक बापूजी दामले यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. बघा तिसरा प्रश्न, लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा. ऑप्शन दिलेले बघा वाङ्मय, 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 वाङ्मय. आन्सर येईल मित्रांनो वाङ्मय. ओके. तर बघा चौथा प्रश्न, मतैक्य या शब्दातील योग्य संधिविग्रह ओळखा. ऑप्शन बघा मतैक्य, 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 यापैकी नाही. आन्सर बघा मतैक्य. बघा संधिविग्रहामध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच, जेणेकरून तुमचा मराठी व्याकरणाचा पोर्शन सर्व पोर्शन त्यामध्ये कव्हर होईल. ओके. त्यानंतर बघा 5वा प्रश्न, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. ऑप्शन बघा विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम. बघा इथे कुंभकर्ण हे विशेष नाम आहे, पण वाक्यात तो इथे
सामान्य नामाचं काम करतो आहे, त्यामुळे आपण आपला आन्सर येईल सामान्य नाम. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा पहिला प्रश्न, पर्सनल कॅम्प्युटर इंडस्ट्रीजची सुरुवात कोणी केली? ऑप्शन बघा कॉम्पॅक, IBM, HCL, ॲपल. आन्सर येईल IBM. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, भारताने टिंबटिंब नावाच्या सुपरसंगणकाची निर्मिती केलेली आहे. ऑप्शन बघा पर्सनल, मिनी, सुपर, मेन फ्रेम. आन्सर येईल सुपर. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 1956 ते 1963 या काळात संगणकाची टिंबटिंब पिढी विकसित झाली. ऑप्शन बघा तिसरी, पहिली, दुसरी, चौथी. आन्सर येईल दुसरी. चौथा प्रश्न बघा, भारतात टिंबटिंब या कंपनीने इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात केली. ऑप्शन बघा BSNL, VSNL, DSNL, नन ऑफ दिस. आन्सर येईल VSNL. प्रश्न बघा, URL म्हणजे काय? ऑप्शन बघा युनि रिसोर्स लोकेटर, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, नन ऑफ दिस. आन्सर येईल मित्रांनो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. त्यानंतर बघा चालू घडामोडीवर प्रश्न. पहिला प्रश्न बघा, नवीन संसद इमारतीचे रचनाकार कोण आहेत? ऑप्शन बघा बिमल पटेल, रोहित पटेल, राम शिंदे यापैकी नाही. ऑप्शन येईल बिमल पटेल. बघा हे आर्किटेक्ट होते. त्यानंतर हे संसदेचे इमारतीचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड ह्या कंपनीने केले आहे. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, कोणत्या व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी आई हे धोरण सुरू करण्यात आले? ऑप्शन बघा शेती, वस्त्रोद्योग, पर्यटन, मत्स्य व्यवसाय. आन्सर येईल पर्यटन. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिले गोल्ड ATM गोल्ड सिक्का सुरू केले आहे? ऑप्शन बघा मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बँगलोर. आन्सर येईल हैदराबाद. त्यानंतर बघा भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन बघा न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती NV रामन्ना, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती DY चंद्रचूड. आन्सर येईल मित्रांनो न्यायमूर्ती DY चंद्रचूड. हे 50वे सरन्यायाधीश आहेत सध्याचे. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन बघा 11 जुलै, 5 जून, 10 डिसेंबर, 21 मार्च. आन्सर येईल 5 जून. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.